नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 5 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर पाहिलं तर ओडिसाचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग असेल. या ठिकाणी सर्क्युलेशन आहे, म्हणजेच या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र अतिशय तीव्र झालेलं पाहायला मिळतं. हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पश्चिमेला सरकत आहे, जवळपास मध्य प्रदेशपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबईचा उत्तरी भाग असेल आणि गुजरातचा काही भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळत आहे. तर या दोन्ही सर्क्युलेशनच्या मध्ये एक शेअर झोन पाहायला मिळते. या शेअर झोनमध्येच पाऊस हा अत्यंत जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे देशाचा जो सेंट्रल भाग असेल त्या ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबईच्या उत्तर भागापासून ते कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत एक ऑफशोर ट्रप विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. त्यामुळे कोकणाचा दक्षिण भाग असेल व पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, या ठिकाणी आपल्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं. याचबरोबर राजस्थानचा जो पश्चिम भाग असेल, याचबरोबर विदर्भापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत या ठिकाणी एक ट्रपरेषा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर मुंबईचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा, ठाणे, पुणेचा घाटमाथा पश्चिम भाग असेल, साताराचा पश्चिम भाग असेल, कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये ढगांची दाटे वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी मुसळधार ते 1 ते 2 ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज दिवसभर आहे. याच्याबरोबर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणीही आपल्याला आज दिवसभर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश असे भाग असतील त्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग असेल, मराठवाड्याचा काही भाग असेल, या भागामध्ये वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचं जर पाहिलं तर आज दिवसभर आणि येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, मुंबई शहर असेल, याचबरोबर वाडा, वसई, पालघर, तसेच ठाणे, शहापूर, मुरबाड, नाशिकचा इगतपुरी असेल, अहिल्यानगरचा अकोले असेल आणि पुणे जिल्ह्याचा लोणावळा, खंडाळा, जुन्नर, वडगाव, याचबरोबर रायगड जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल, संपूर्ण रोहापासून उत्तरेचा भाग, याच्यामध्ये अलिबाग असेल, पेन असेल, खालापूर असेल, तसेच घनसोली, नवी मुंबई, पनवेल असेल, ऐरोली असेल, वाशे असेल, या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही भागामध्ये, सखल भागामध्ये पाणी साठण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनो स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. याचबरोबर रायगडचा दक्षिण संपूर्ण भाग असेल आणि रत्नागिरीचा उत्तरेचा भाग, दापोली, खेड, मंडणगड, पोलादपूर असेल, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, याच्यामध्ये भोर असेल, पौंड, वडगाव, राजगुरुनगर, जुन्नर, याचबरोबर अहिल्यानगरचा अकोले, नाशिकचा इगतपुरीचा उत्तर भाग, पेठ, नाशिक आणि वसई, जव्हार, वाडा, तलसारी या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्याबरोबरच आपण जर रत्नागिरीचा दक्षिण भाग संपूर्ण पाहिला, गुहागर, चिपळूण, देवरुख असेल, रत्नागिरी शहर, राजापूर, लांजा, पाचल, ओणी, अनुस्कुरा घाट असेल, याचबरोबर सिंधुदुर्गचा मालवण, देवगड, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये चंदगडचा भाग असेल, राधानगरी असेल, बुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा अतिपश्चिम भाग, याच्यामध्ये चांदोली अभयारण्य असेल, तसेच शिरशी असेल, याचबरोबर मंदूर, आरळा या ठिकाणीही जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कराडचा पश्चिम भाग, पाटण तालुका, मेढा, वाई, शिरवळ व पुण्याचा भोर असेल, शिरूर असेल आणि अहिल्यानगरचा पारनेर, संगमनेर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा राहिलेला पूर्व भाग असेल, याच्यामध्ये आजराचा पूर्व भाग, चंदगडचा पूर्व भाग असेल, याचबरोबर कोल्हापूर शहर असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा वाळवा, शिराळा, कराड, साताऱ्याचा कराड असेल, कोरेगाव, फलटण, याचबरोबर पुण्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, सोलापूरचा उत्तरेचा भाग, म्हाडा, याचबरोबर काही भाग असेल, करमाळ्याचा भाग असेल, बार्शीचा भाग असेल, याचबरोबर धाराशिवचा पारंडा असेल, बीडचा आष्टी आणि अहिल्यानगरचा बहुतांश संपूर्ण जिल्हा
तसेच छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर गंगापूरचा काय भाग असेल आणि नाशिक जिल्ह्याचा चांदवड, येवला, सटाणा, कळवण, मालेगाव, दिंडोरी, पेठ या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर कोल्हापूरचा अतिपूर्व भाग असेल, शिरोळ, हातकणंगले ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल। सांगली जिल्ह्याचा कवठेमहांकाळ असेल, याचबरोबर मिरज असेल, तासगाव, खानापूर, विटा, वाळवा, इस्लामपूर, आष्टा, तसेच सातारा जिल्ह्याचा वडूज असेल, फलटण, दहिवडी, सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर असेल, माळशिरस, मोहोळ, सोलापूर, याचबरोबर म्हाडाचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूरचा दक्षिण भाग असेल, बीड, परभणी दक्षिण भाग असेल, याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा, छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। यात तसेच सांगली जिल्ह्याचा जत तालुक्याचा बहुतांश पूर्व भाग संपूर्ण असेल, सोलापूर जिल्ह्याचा सांगोला, मंगळवेढा या भागामध्ये शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। ढग दाटलेले असतील, पावसाची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे। याचबरोबर लातूरचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, लातूर, अहमदपूर, उदगीर, मुदखेड याही ठिकाणी ढग दाटलेले पाहायला मिळतील, काही ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळणार आहे। याचबरोबर हिंगोलीचा संपूर्ण जिल्हा, नांदेड संपूर्ण जिल्हा, जिंतूर या तसेच विदर्भातील वाशिम संपूर्ण जिल्हा, यवतमाळ संपूर्ण जिल्हा, अमरावतीचा पूर्व भाग असेल, तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज दिवसभर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मान्सून वर्षा त्या ठिकाणी सुरू आहे। याचबरोबर गडचिरोलीचा अहेरी, इटापल्ली, धनोरा, कुरखेडा, चारमोडी, याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर भाग, ब्रह्मपुरी, शिंदेवाडी, नागपेठ, भंडारा, गोंदिया संपूर्ण जिल्हा, नागपूरचा संपूर्ण जिल्हा, वर्धा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल। तसेच अमरावतीचा उत्तर भाग, चिखलदरा, दर्णी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे। अमरावतीचा दक्षिण भाग असेल, चांदूर, मोर्शी, भातुकली, अमरावती, खंडेश्वर, याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा, बुलढाणा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढग दाटलेले आहे, त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस पाहायला मिळतो, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। याचबरोबर खानदेशमधील जळगावचा दक्षिण भाग, पारोळा, जामनेर, पाचोरा, बाळगाव आणि चाळीसगाव हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल। चोपडा, यावळ, रावेत या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल, जास्त ठिकाणी नाही आहे। याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग, मध्यवर्ती भाग असेल, पावसाची शक्यता फार कमी आहे। धुळे जिल्ह्याचा साक्री असेल, धुळे तालुका असेल, एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे। उत्तरेला जर पाहिलं तर मात्र ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळेल, ड्राय वेदर काही ठिकाणी पाहायला मिळू शकतात। याच नंदुरबारचा उत्तरचा भाग असेल, भडगाव, अक्कलकोवा जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल। शहादा, नंदुरबार आणि नवापूरचा काही भाग असेल, ड्राय वेदर राहू शकतं, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज दिवसभर आहे। तर हे होतं आज दिवसभराचा हवामान अंदाज। जर आता आपण हवामान अपडेट आणि या हवामान अंदाजाचा तुमच्या शेतीसाठी तसेच तुमच्या दैनंदिन कामासाठी फायदा होत असेल तर तुम्ही कृपया सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।